हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात। आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे सांकेतिक लिपीवर, ज्यामध्ये विशेषतः आपण फोकस करणार आहोत अक्षर अंक संबंध, म्हणजे अक्षरांचा संबंध हा अंकांसोबत दाखवलेला असतो आणि अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस परीक्षेत येतात त्यांना सॉल्व कसं करायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ऑलरेडी मी सांकेतिक लिपीवर 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता, 3 ते 4, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल तर सांकेतिक लिपीवर कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही तो इझिली सॉल्व करू शकतात। अशा प्रकारच्या ट्रिक्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। ओके, हा आजचा शेवटचा पार्ट असणार आहे सांकेतिक लिपीचा अक्षर अंक, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो परंतु तो तुमच्या खूप कामाचा असणार आहे। अंडरस्टँड? तर बघा, सर्वप्रथम आपण बघत आहोत एक एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे की नॅशनल हा शब्द कशा प्रकारे लिहिलेला आहे। 5 3 4 म्हणजे नॅशनल हा अक्षर आहे, शब्द आहे, यातील जे अक्षर आहेत अल्फाबेट्स आहेत त्यांच्यासाठी हे अंक वापरलेले आहेत। त्याचबरोबर सिंगर हा जो शब्द आहे त्यासाठी सुद्धा हे अंक वापरलेले आहेत, एस साठी 7, आय साठी 2, अशा प्रकारे। तर रेट हा शब्द कसा लिहायचा हे तुम्हाला तिथे प्रूव्ह करायचं आहे की त्याचं उत्तर काय असू शकतं हे तुम्हाला सांगायचं आहे। तर सर्वप्रथम आपण काय करूया, नॅशनल हा शब्द लिहून घेऊया अगोदर, त्यासाठी कुठल्या प्रकारचे अंक वापरलेले ते आपण बघूया। NATIONAL याच्यासाठी वापरलेले बघा 5 3 4 2 1 5 3 6। त्यानंतर सिंगर हा शब्द आहे SINGER, सिंगरसाठी काय वापरलेलं आहे 7 2 5 8 7 2 5 8 9 0। ओके, अशा प्रकारचा प्रश्न आहे, बरोबर आहे। जसं मी तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस की तुम्ही काय करायचं, परीक्षा कक्षात गेल्यानंतर ABCD लिहून घ्यायचे, सरळ क्रमांक देऊन घ्यायचे, उलट क्रमांक देऊन घ्यायचे। बऱ्याचशा वेळेस याचा वापर इथे केला जात नाही, अशाही प्रकारे दिलेलं असतं की म्हणजे प्रश्नातच दिलेलं असतं की N साठी 5 वापरायचे, A साठी 3 वापरायचे, T साठी 4 वापरायचे, I साठी 2 वापरायचे, असंही होऊ शकतं। त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही, प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे। ज्यास तुम्ही अशी बांधणी करता त्यास तुमचा जवळपास 90% प्रश्न सॉल्व्ह झालेला असतो की तुम्हाला लॉजिक कुठलं वापरायचं आहे, आणि हे तर तुमच्याकडे लिहिलेलं असतंच। अंडरस्टँड? हे लिहिणं खूप गरजेचं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींना आपल्याला तर कळणार आहे की नेमकं काय दिलेलं आहे। ओके, तर रेट हा शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, RATE। मग बघा आर साठी कुठलं वापरलेलं आहे, इथे आर साठी वापरलेलं आहे 0, बरोबर आहे। ए साठी वापरलेलं आहे 3 सगळ्या ठिकाणी, इथे बघा 3 वापरलेलं आहे। टी साठी काय वापरलेलं आहे, टी साठी 4 वापरलेलं आहे, टी साठी 4 अंक वापरलेला आहे, आणि ई साठी काय वापरलेलं आहे 9 वापरलेलं आहे। म्हणजे आन्सर असणार आहे 0 3 4 9, हे त्याचं आन्सर आपल्या इथे मिळेल। ओके, आय होप तुम्हाला समजलेलं कशा प्रकारे वापरलं आहे। आता अशाच पद्धतीचं दुसरं उदाहरण आहे, ते तुम्ही काय करून बघा, सॉल्व्ह करून बघा, व्हिडिओ पॉज करा वाटलंच तर। मिस्टेक साठी कुठलं वापरलेलं आहे, नेक्स्ट साठी कुठलं वापरलेलं आहे, तर डिस्टन्स साठी वापरायचं आहे आपल्याला। व्हिडिओ पॉज करा, सॉल्व्ह करून बघा, याचा आन्सर तुम्हाला मी सांगतो। ओके, चला, आय होप तुम्ही उदाहरण सॉल्व्ह केलं असेल। कमेंट सेक्शनमध्ये मला निश्चित कळवा आन्सर काय आहे। आता याचं आन्सर मी तुम्हाला सांगतो ते सरळ। ओके, मिस्टेकसाठी कुठले शब्द वापरले ते मी ते लिहून घेतलेले बोर्डवर, नेक्स्टसाठी कुठे वापरले ते पण मी लिहून घेतलेले आहेत। आता डिस्टन्सला आपण सॉल्व्ह करूया। डी साठी कुठलं वापरलेलं आहे 6, आय साठी काय वापरलेलं आहे, आय आहे का, ओ आहे 8, एस साठी काय वापरलेलं आहे टी, एस साठी काय वापरलेलं आहे, एस साठी वापरलेलं आहे 9, ओके। टी साठी वापरलेलं आहे 5, ए साठी वापरलेलं आहे 4, के साठी 1, आणि पुन्हा टी साठी आहे 5, हे त्याचं आन्सर असणार आहे 6 8 9 5 4 1 5, हे त्याचं आन्सर असणार आपल्याला दिसेल येईल। आता काय नवीन पद्धतीचे काय करूया तर आपण एक्झाम्पल बघूया। पुढचे एक्झाम्पल बघण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं टेलिग्रामवर सुद्धा चॅनल आहे सुबोध जाधव सोल्युशन नावाचं, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा। त्यावर तुम्हाला काय मिळणार आहे तर सर्व प्रकारचे बुद्धिमापनाचे असतील किंवा अंकगणिताचे असतील, मराठी ग्रामरचे असतील, इंग्लिश ग्रामरचे असतील, याचे व्हिडिओचे लिंक मी त्यामध्ये टाकत आहे, त्या तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर काही प्रश्नसुद्धा मी टाकणार आहे अशा प्रकारचे, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल तर ते घरी बसून सॉल्व्ह करता येईल। एक होमवर्क टाईप ज्याला आपण म्हणू शकतो की प्रत्येक व्हिडिओ त्याच्यावर संदर्भात उदाहरणं असतील 5 ते 10, म्हणजे तुमची काय होणार त्यातून प्रॅक्टिस होणार आहे, हा माझा उद्देश आहे। ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की
टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला होमवर्क हे चालेल आणि तो तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्या व्हिडिओ बघायचा आणि त्यानुसार तुम्ही काय करायचे तर काय करायचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघायचे आहेत. ओके, चला पुढच्या पद्धतीचं एक्झाम्पल आता बघूया. नवीन पद्धतीचे आपण उदाहरण बघतो बघा. ग्रिल GRILL बरोबर 58 सांगितलंय, पर्ल PARL बरोबर 52 सांगितलंय. तर REMOT म्हणजे किती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर मी आता इथे लिहितो बघा, GRILL बरोबर किती सांगितलेलं आहे 58. PEARL बरोबर सांगितलेलं आहे 52. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे REMOTE बरोबर. तर इथे आता लक्षात घ्या की प्रत्येक अंकाचा इथं वापर नाही केले गेलेला आहे. म्हणजे जसं जी किती नंबरला आहे 7. ओके, पण वेगळ्याच पद्धतीने 2 अंकी अक्षर दिलेत. मग अशा टायमाला काय होऊ शकतं ते लॉजिक, एकतर हे जे काही अक्षर दिलेले आहेत यांचे अंक फाइंड आउट करा, त्यांची एकतर बेरीज करा किंवा मग वजाबाकी करा किंवा मग गुणाकार करा. अशा प्रकारचं लॉजिक असू शकतं. ओके, जर 2 किंवा 3 अंकात म्हणजे दिलेलं तुम्हाला 5 अंकी आहे, 5 अक्षराचं आणि जर उत्तर हे 2 किंवा 3 अंकी येत असेल तर बेरीज वजाबाकी गुणाकार यापैकीच एक लॉजिक वापरलेलं असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता सर्वप्रथम आपण बेरीज या लॉजिकचा वापर करून बघूया. तर बघा, जी किती नंबरला आहे 7, R किती नंबरला आहे 18, I किती नंबरला आहे I 9. प्रत्येकाची बेरीज करायची ना आपला. L किती नंबरला आहे 12, 12 + 12 टोटल 58 यायला हवी. जर आली तर म्हणजे हेच लॉजिक येतं आहे आणि तेच लॉजिक आपल्याला खाली वापरायचं आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार. ओके, लक्षात घ्या ते. मग आता 12 × 12 24, 18 आणि 9 9 9 9 9 3 27 + 7 18 9 27 होतात. हे 7 शब्द असं 12 × 12 24. आता याची टोटल करून बघूया. ओके, 7 7 14 14 आणि 4 18 हा चलाला 1, 7 7 14 आणि 4 18 हा चलाला 1, 2 2 4 आणि 1 5 म्हणजे 58. हे लॉजिक बरोबर आहे बेरीज जे आपण वापरलं इथे. तेच पर्लमध्ये असणार आहे आणि तेच आपल्याला रिमोटसाठी वापरायचं आहे. पर्लमध्ये वेगळ्या प्रकारचं असण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण त्यांनी सांगितलं आहे जर ग्रिल बरोबर 58 आणि पर्ल बरोबर 52 तर म्हणजे दोन्हीचं लॉजिक हे सारखंच असू शकतं. तरी पण एकदा व्हेरीफाय करून घ्या. P बरोबर 16, E बरोबर 5, ओके, प्लस A बरोबर 1, R बरोबर 18 आणि L बरोबर 12. 16 आणि 6 16, 16 आणि 6 22, 22 + 18 22 + 18 बरोबर किती होत आहे 8 आणि 2 10 0 चलाला 1, 2 आणि 2 4 4 + 12 52, 40 + हे 12 होत आहेत 52. म्हणजे 22 + 18 40, 40 + हे 12 52. आता येऊया आपण मेन मुद्द्याकडे, जे आपला आन्सर फाइंड आउट करायचं. आपल्याला 4 ऑप्शन दिले असतात, त्यातलं योग्य आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग R किती नंबरला आहे 18, E किती नंबरला आहे E आहे 5 नंबरला. ओके, M 13, O 15 आहे, 15 T आहे 20 नंबरला. E किती नंबरला आहे पुन्हा लक्षात घ्या, E आहे 5 नंबरला. बेरीज करा सरळ डिरेक्टली अशी करा किंवा तुम्हाला जशी वाटेल तशी करा. 13 आणि 5 18, 18 आणि 18 36, 13 आणि 5 18 होतात, 18 आणि 18 36. या 3ची बेरीज केली, या 3ची करून घ्या पुढच्या 20 आणि 15 35 आणि 5 40, 36 + 40 आता किती होतं बघा 6 7. याचा आन्सर असणार आहे 76. ऑप्शनमध्ये 76 असेल तर 76ला तुम्हाला क्लिक करायचं आहे, आन्सरमध्ये राऊंड करून द्या, तुमचं उत्तर बरोबर आहे. लॉजिक कळालं आहे. अशा प्रकारचे उदाहरण आले तर हे 2 प्रकारचे लॉजिक होऊ शकतात किंवा मग वर्ग हा एक लॉजिक असतो, त्याचं उदाहरण आपण बघूया. वर्ग किंवा घन अशा प्रकारचं लॉजिक वापरलं जाऊ शकतं, ते आपण बघूया. पण अगोदर आता हे एक्झाम्पल बघूया पुढचं. ते म्हणजे काय, पुढचं उदाहरण आपल्या समोर आहे MAT मॅट बरोबर 260. लिहून घेतो बोर्डवरच, म्हणजे प्रश्न आपला बराचसा क्लिअर होतो. MAT मॅट बरोबर 260. त्यानंतर बॅट BAT बॅट बरोबर 40. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे CD CBD.
तर आपण पहिल्याचं लॉजिक आहे ते वापरून बघूया, बरोबर उत्तर येतं का. एम 13 नंबरला आहे, 4 1 म्हणजे ए म्हणजे 1 आणि टी किती नंबरला आहे 20, बरोबर. आता याची बेरीज केली तर काय होणार नाही, आपल्याला 260 मिळणार नाही. मग लॉजिक असू शकतं गुणाकाराचं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, म्हणजे आपण गुणाकार करावा लागेल. 13 आहे का 13, काहीच 13ला कुठल्याही एक जर गुणलं तर 13चं उत्तर येणार आहे. म्हणजे 13 आणि 20चा गुणाकार करा, म्हणजे 20 13 0 0 13 दुने 26. लॉजिक आहे गुणाकाराचं, आपल्याला तेच वापरायचं आहे. बी ए टी, बी 2ला आहे गुणिले 1 गुणिले टी आहे 20 नंबरला, बे काहीच नाही, 20 दुने 40. म्हणजे लॉजिक बरोबर आहे गुणाकाराचं. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, मग तेच वापरायचं आहे. सी किती नंबरला असतं, सी आहे नंबर 3ला गुणिले बी नंबर 2ला गुणिले डी 4 नंबरला. 3 दुने 6, 6 चौक 24. कसाही गुणाकार करा, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 3 चौक 12, 12 दुने 24. उत्तर आलं याचं 24. समजतंय. लॉजिक असं असू शकतं इथे, एकतर बेरीज किंवा गुणाकार किंवा मग वर्ग किंवा मग अतिशयोक्ती म्हणून काय तर घन बनवलेल्याचा वापर आपल्याला तिथे केलेला दिसतोय. वर्ग आणि घनाचे उदाहरण सुद्धा आपण बघणार आहोत, ते तुम्हाला मी सांगितलंय. तर त्यापूर्वी आता हे एक्झाम्पल बघूया जे नवीन लॉजिकचं आहे. ओके, वर्ग आणि घनाचे पण मी तुम्हाला सांगतोय या उदाहरणानंतर. ओके, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे, ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करणार तुमच्या मित्रासोबत शेअर करा. ओके, चला हे एक्झाम्पल आता काय करूया तर समजून घेऊया अगोदर. अंडरस्टँड. उदाहरण बघतो आपण, हे झेड बरोबर 52 लिहितो मी अगोदर, म्हणजे आपला बराचसा प्रश्न क्लिअर होतो. झेड बरोबर 52. ओके, ए सी बरोबर आहे 8. त्यानंतर बी ई जी बरोबर आहे 28. तर आपल्याला फाइंड आउट करायचं एम ए डी बरोबर किती. आता झेड बरोबर 52 आहे म्हणल्यानंतर झेड किती नंबरला आहे, शेवटी 26 नंबरला आहे. म्हणजे 26 नंबरला आहे, तर 26ची काय केलेली आहे, दुप्पट केलेली आहे, ते झालं 52. मग आता ए आणि सी, ए किती नंबरला आहे 1 प्लस सी किती नंबरला आहे 3, म्हणजे 3 आणि 1 4, 4ची दुप्पट केली तर काय येत आहे 8. आहे का लॉजिक 8, बरोबर आहे. म्हणजे बेरीज आणि गुणाकारचा वापर केला गेलेला आहे. बी ई जी, बी किती नंबरला असतं 2 प्लस ई किती नंबरला आहे 5 प्लस जी किती नंबरला आहे जी नंबरला आहे 7. आता याची टोटल याची दुप्पट करायची. टोटल म्हणजे 7 5 12 2 14, 14 गुणिले 2 28, 14 गुणिले 2 म्हणजे याची टोटल आली 14 गुणिले 2, 14 दुने 28 उत्तर आपल्या इथे मिळालेले. मग आता हे एम ए डी तेच आपल्याला करायचं आहे. अंडरस्टँड. एम किती नंबरला आहे 13 प्लस 1 प्लस डी किती नंबरला आहे 4. ओके, 13 आणि 1 14, 14 13 आणि 1 14, 14 14 आणि 4 18, 18 गुणिले 2 36. 36 आपला आन्सर इथे मिळालेलं आहे. समजलं कसं झालंय, संख्या दिली आहे त्याला 2 ने गुणवलं. इथं पण तेच केलंय. म्हणजे द्या 2, आता पहिल्यांदा झेड होतं तर एक सिंगल 2 ने गुणलं, ए आणि सी मध्ये या दोनची बेरीज केली आणि त्याला 2 ने गुणलं, आपला आन्सर इथे मिळालंय. ओके, आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. जसं मी तुम्हाला सांगितलं वर्गाचं किंवा घनाचं असू शकतं. तर फिजिक्स म्हणजे 49 GO म्हणजे 2. आता इथे कशा प्रकारचं लॉजिक वापरलंय हे तुम्ही लक्षात घ्या. बेरीज गुणाकाराचं लॉजिक इथे चालणार नाहीये, तर इथे लॉजिक असणार आहे बघा कुठलं, यांचे जे काही आलेले अक्षर आहेत अल्फाबेट इथे किती बघूया. 1 2 3 4 5 6 7, 7 अल्फाबेट आहे म्हणल्यावर 7चा वर्ग केला आपलं उत्तर मिळालं 49. हेच लॉजिक इथे आहे. GO किती आहे 2, 2चा वर्ग केला 4. अंडरस्टँड. गार्डन पण बघा किती अक्षर आहे 1 2 3 4 5 6, 6चा वर्ग केला उत्तर मिळालं 36. सेम मोबाईलला असणार आहे. MOBILE मोबाईल 6 अंकी 6 अक्षरी, त्यामुळे 6चा वर्ग बरोबर 36. याचं उत्तर असणार आहे 36. आता पुढचं एक्झाम्पल आहे, जर कॅट बरोबर 8, सॉरी जर मी बरोबर 8 आहे म्हणजे मी
बरोबर 8 आहे. त्यानंतर CAT कॅट बरोबर आहे 27. तर हेड म्हणजे काय? इथे काय लॉजिक वापरलेलं आहे बघा. इथे आपल्याला घन, मी तुम्हाला सांगितलं की एक वर्ग आणि घनाचं उदाहरण घेतोय. इथे घनाचं लॉजिक वापरलेलं असणार आहे. ओके, पहिले ट्राय करून बघायचे, नाही जमतंय मग घन आणि वर्ग इकडे तुम्हाला यायचंय. ME चा घन म्हणजे 2 आहेत, 2 चा घन 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 2 4, 4 2 8, लॉजिक लागले. कॅट 3 आहेत, 3 चा घन, आता तुम्हाला घन जर पाठ असेल तुम्ही सांगू शकता डिरेक्टली 27, 3 3 9 9 3 27. आता हे 4 आहे, मग 4 चा घन किती असतो? 4 चोक 16, 16 चोक 64. तुमच्या समोर उत्तर असणार आहे 64. ओके, अशा प्रकारचे लॉजिक काय केले असतात इथे वापरले जाऊ शकतात अक्षर अंक या सहसंबंधामध्ये. आणखीन काही एक्झाम्पल बोर्डवर लिहिले आहेत बघा. इथे कुठे लॉजिक वापरलेलं आहे आता ते समजून घेऊया. काय लॉजिक वापरलेलं आहे? उदाहरण काय दिलं बघा. जर SG बरोबर 12 म्हणजे SG बरोबर 12, त्यानंतर JK बरोबर -1, त्यानंतर QE बरोबर काय दिलं आहे 12, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं काय तर दॅट इज OX. तर SG पोझिशन बघूया S आणि G ची. S आहे 19 नंबरला आणि G आहे किती नंबरला तर 7 नंबरला, म्हणजे 19 आणि हे 7. प्लस केलं तर ते येतं का आन्सर? नाही येतंय. मी तुम्हाला सांगितलं तर प्लस मायनस किंवा मग गुणाकार. आता ते मायनस करून बघूया. 19 - 7 काय येतंय? बरोबर 12 येतंय. समजतंय? त्यानंतर J आणि K, J 10 आणि K 11, 10 तून 11 गेले -1. QE किती नंबरला आहे 17, 17 - E किती नंबरला असतं 5, म्हणजे इथे काय झालं 17 - 5 प्लस 17 - 5 बरोबर 12. हेच लॉजिक तुम्हाला OX वापरायचं आहे. O काय आहे? O आहे 15 नंबरला, मायनस X 24, 15 तून 24 गेले. आता 15 24 गेले 16 17 18 19 15 16 17 18 19 20 21 22 23 24, 15 तून 24 गेले किती उरत आहे मग -9. बरोबर आहे की नाही? तर 15 5 20 4 24, येस -9 या आन्सर यायला पाहिजेत. कशाचं? या पहिल्या प्रश्नाचं. मायनसचा आपल्या इथं फॉर्म्युला वापरायचा आहे किंवा ते लॉजिक इथं वापरायचं असणार आहे. सेम तशाच प्रकारचं उत्तर असणार आहे PQ. P आणि Q, P आहे 16 नंबरला मायनस Q आहे 17 नंबरला. PQ आहे ना, तर बरोबर आहे 16 तून 17 गेले -1 उरला. तेच लॉजिक आहे. RN, R आहे R आहे 18 नंबरला आणि N आहे 14 नंबरला. 18 तून 14 गेले खाली उरले 4 आहे का 4? यस 4 आहे. मग आता हे तशाच प्रकारचं असणार. आता HX डायरेक्टली काढूया. H किती नंबरला आहे 8 मायनस X किती येईल आन्सर मग? -16 आन्सर इथे यायला पाहिजे. ओके, 16 24 म्हणजे -16 इथे आन्सर असणार आहे HX. याचं OX आपण बघितलं ते म्हणजे -9. अशा प्रकारचे लॉजिक वापरलेले प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ओके, आणखीन काय एक्झाम्पल दिले बघा. काय दिले बघा? वॉचिंग बरोबर 30. आता लिहितो तो वॉचिंग बरोबर 30 आहे की नाही? WATCHING बरोबर 30. सेम फॅक्टर आहे वर्किंग बरोबर 30. वेगळं कमिंगला काय दिलं? COMING कमिंग बरोबर 10. तेच लॉजिक आहे कोचिंगसाठी. या दोन्ही लॉजिकच्या बेसिसवर आपण काय करू शकतो? मेकिंगचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. आता वॉचिंगमध्ये 30. आता आपले बाकी फॉर्म्युला लावून बघितले तुम्ही, हे उत्तर येत नाही. बेरीज करून बघा 30 येणार नाही, वजाबाकी करून ते होणार नाही, गुणाकार तर होतच नाहीये. ओके, मग अशा टायमाला काय करायचं आहे? कुठलेही 2 अक्षर घ्या, लागेल तुम्हाला सुरुवातीचा आणि शेवटचा घ्या. आपल्याला इथे हे नवीन लॉजिक वापरायचं, सुरुवातीचा आणि शेवटचा. सुरुवातीचा काय आहे? W,
डब्ल्यू किती नंबरला आहे 23 प्लस जी किती नंबरला आहे 7, 23 आणि 7 30. आता तेच लॉजिक तशाच प्रकार लॉजिक कमिंगमध्ये आहे का बघूया. सी किती नंबरला आहे 3 प्लस जी किती नंबरला आहे 7, 7 आणि 3 10. मग मेकिंगचं एम किती नंबरला आहे 13, 13 प्लस जी किती नंबरला आहे 7, 13 आणि 7 20. हे त्याचा आन्सर असणार आहे. पहिले दोन अक्षर पहिल्या आणि शेवटच्या अक्षराची बेरीज जे असेल ते उत्तर येईल इथे. अशा प्रकारचे पण उदाहरण परीक्षेमध्ये येऊ शकतात. ओके, त्यामुळे मी तुम्हाला समजून सांगत आहे. ओके, आणखी एक शेवटचं एक्झाम्पल बघा. यामध्ये काय दिलं आणखी 2-3 एक्झाम्पल बघूया, मग आपण व्हिडिओ थांबणार आहोत. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की व्हिडिओ लेंदी असू शकतो, कारण आणखी 2-3 महत्त्वाचे जे पॅटर्न आहेत ते आपल्याला बघायचे, ते खूप महत्त्वाचे आहेत. ओके, हे तरी थोडे सोपे होते, परंतु थोडेसे वरच्या लेवलचे ते आहेत, त्यामुळे ते शेवटी जाणीवपूर्वक घेत आहे. ते आपण बघूया पुन्हा. चला ठीक आहे. बी ए बरोबर 1, बी ए बरोबर 1, डी बी बरोबर 4. ओके, आय सी बरोबर 36. ओके, आणि ई बी बरोबर आपल्याला काढायचं आहे. मग तर बी किती नंबरला आहे 2 मायनस 1, इथे 1 मिळाला आपला. हे लॉजिकनुसार डी किती नंबरला आहे 4 मायनस बी किती नंबरला आहे 2, इथे येत आहे 2. ओके, मग 2चा काय करा वर्ग करा, 4 मिळते आपला, म्हणजे 1चा वर्ग इथे येईल 1च, 2चा वर्ग केला 4 आलं. आय किती नंबरला आहे आय आहे 9 नंबरला, 9 मायनस सी किती नंबरला आहे सी आहे 3 नंबरला. 9तून 3 गेले 6, 9तून 3 गेले 9तून 3 गेले 6, 6चा वर्ग केला तर 36. लॉजिकनुसार आपल्याला मिळतं आहे आन्सर. ई बीला करून बघूया. ई किती नंबरला आहे 5 मायनस बी किती नंबरला आहे 2, 5 मायनस 2 3, 3चा वर्ग केला 9. हे आपलं 9 आन्सर इथे मिळत आहे. ओके, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम वापरले असते. इथे वर्ग एखाद्याच घन वापरलेलं असेल त्यामुळे कन्फ्यूज व्हायची गरज नाही. प्रश्न बघायचा आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा असणार आहे. काय दिलं बघा, ARMY आर्मी बरोबर 1947, म्हणजे ARMY बरोबर 1947. ओके, लॉजिक काय वापरलं ते बघणारच आहोत आपण, काही विषय नाही. त्यानंतर इंटिमेट INTIMATE इंटिमेट बरोबर काय दिलेलं आहे 95-29, म्हणजे 95-29-41-25. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोर्ट, COURT. ARMY. आता एचं सरळ लॉजिक ए म्हणजे 1, आरला 9 म्हटलेलं आहे, बरोबर आहे. हे बरोबर 1, आरला 9 म्हटले. आर किती नंबरला आहे मॅम 18 नंबरला आहे, म्हणजे 18 जर नंबरला आहे तर मग या दोन्हीची 18 म्हणजे 1 + 8 करा, तुम्हाला मिळून जाईल 9. जे काही जोड संख्या लिहिली त्याची तुम्हाला बेरीज करायची त्या दोन्ही अंकांची. इथे 4, एम बरोबर 4, एम 13 आहे, म्हणजे 1 + 3 बरोबर 4. 13 नंबरला आहे ना, त्यामुळे 1 + 3 बरोबर 4. वाय 25 म्हणजे 2 + 5 बरोबर 7. हेच लॉजिक इथे वापरलेलं आहे इंटिमेटला, आणि तेच लॉजिक तुम्हाला कोर्टला वापरायचं आहे. कोर्टला आपण ते डायरेक्टली वापरूया, हेच लॉजिक. सी म्हणजे 3, ओ म्हणजे आता ओ म्हणजे 15 नंबरला आहे ना, तर 1 + 5 बरोबर 6. यू नंबरला आहे, यू आहे 2 + 1, 2 + 1 3. आर 1 + 8 बरोबर 9, आणि टी 2 + 0 बरोबर 2. उत्तर येईल आपल्या समोर 3639.
कळालेलं आहे थोडक्यामध्ये काय केलेलं त्यांनी आहे तो क्रमांक ठेवला आहे आणि जोड संख्या आली तर त्या दोन जोड संख्येमध्ये जे काही अंक आहेत त्यांची बेरीज केलेली आहे. हेही लॉजिक वापरलेलं असू शकतं. जर कुठले लॉजिक लागत नाही तर हे लॉजिक तुम्हाला वापरायचं असणार आहे. सेम प्रकारचा प्रश्न हा खालचा आहे. टेप, NOME आणि डेंजर. तर डिरेक्टली डेंजरचा आन्सर आता आपण सॉल्व्ह करूया, कारण मी तुम्हाला सांगितलं की सेम प्रकारचं ते उत्तर प्रश्न आहे. त्यामुळे बघूया डेंजर. DANGER. डी किती नंबरला आहे? 4. एक एन आहे 14 म्हणजे 1 + 4 5. ओके. जी किती नंबरला आहे? 7. जे आहेत त्या नंबर त्याला काही करायचं नाही. ई आहे 5 नंबरला. आर किती नंबरला आहे बघा? आर आहे 18 म्हणजे 1 + 8 बरोबर 9. आन्सर काय भेटतंय मग आपल्या डेंजरचा? 415,759 हे त्यांचं असणार आहे. ओके. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. काही नवीन प्रकारची उदाहरणं बघूया आणि शेवटचे 2 व्हिडिओ आपण बघत आहोत. तर दिले बघा PABLE. बरोबर काय दिलेलं आहे? 169. ओके. हा सोडायचा कसं ते सांगतो तुम्हाला. MARBLE मार्बल बरोबर दिलेलं आहे 5689. तर आपल्याला शोधायचं आहे पामर. PAMAR. आता इथे नवीन पद्धतीचं लॉजिक आपलं वापरायचं बघा. सारखेचे शब्द आहेत जसं BLE याच्यासाठी दोन्हीमध्ये सारखा शब्द कुठला आहे? 9 म्हणजे BLE बरोबर 9. ओके. मग इथे खाली BLE दिलेलं आहे का? नाही, म्हणजे 9चं आपलं इथं काम संपलेलं आहे. मग राहिले अंकाचे ते 1 6 5 6 8. आता या दोन्हीमध्ये PA आणि MAR मध्ये कॉमन जो येतो आहे A. मग A साठी इथं कॉमन कुठला आहे? 6 म्हणजे A बरोबर 6. जसं आपण बघितलं BLE बरोबर 9 तसं A बरोबर 6. मग राहिले अंक कुठले? 1 5 8. राहिलेले हे कुठे? ते इथं वरच्याच्यात P बरोबर काय येईल मग? 1. कारण फक्त P एकाच ठिकाणी आहे आणि वरच्याच्यामध्ये फक्त एकच राहिलेलं शिल्लक, त्यामुळे 1. MAR. च्या जागी आपल्याला घ्यायला लागेल 5. कारण का? सुरुवात आहे. आरच्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल 8. समजतंय? म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे की A साठी, P साठी, M साठी आणि R साठी काय आहे ते. तर मी इथं P साठी आपल्याला काय ठेवायचं? 1. A साठी आपल्याला घ्यावं लागेल 6 ठरल्याप्रमाणे. M साठी आपल्याला घ्यावं लागेल 5. R साठी घ्यावं लागेल आपल्याला 8. M साठी घेतला आपण 5. त्यानंतर A साठी आपल्याला घ्यायला पुन्हा 6 आणि R साठी घ्यायला आपल्याला पुन्हा 8. म्हणजे हे त्याचा आन्सर असणार आहे 16568. समजलं कशा प्रकारे आलंय? नाही समजले तर पुन्हा एकदा मी जे एक्सप्लेन केलं ते पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. सारख्यांना आपल्याला नंबरिंग द्यायचं. जसं BLE 9. A दोन्हीच्या मध्ये सारखा अंक कुठला आहे? 6. त्यामुळे आपण Aला म्हटलंय 6. वरच्या मध्ये उरला एक अंक आणि उरलेला एक अक्षर आहे, मग P बरोबर 1. ओके. MR उरलेले तर M सुरुवातीला, त्यामुळे M बरोबर 5, R त्याच्यानंतर त्यामुळे 8. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सॉल्व्ह केलेलं आहे. तशा पद्धतीचं पुढचं उदाहरण आहे ते आता आपण काय करूया? सॉल्व्ह करूया. दुसरं उदाहरण आहे ग्रेट बरोबर 14, थेट बरोबर 254. तर 152 साठी काय असणार ते फाइंड आउट करायचे. मग आता या दोन्हीमध्ये सारख्या गोष्टी कुठल्या आहेत? REAT. आणि दोन्हीमधले अंकासारखा कुठला आहे? 4. त्यामुळे REAT बरोबर 4. उरलेले अंक आता हे दोन्ही कट करून टाकूया. उरलेलं कुठलं आहे? 1 2 5. पहिल्या याच्यामध्ये जी उरला आहे शिल्लक आहे, त्यामुळे G बरोबर 1 आणि T आणि H उरलेला आहे. मग आता T ला आपलं म्हणलं लागेल 2, कारण T सुरुवातीला आहे, त्यामुळे T बरोबर 2 आणि H बरोबर काय येईल मग? 5. आपला प्रश्न आहे 152. 1 साठी काय वापरला लागेल आपला? G. 5 साठी आपला वापरावा लागेल H आणि T साठी आपल्याला वापरावं लागेल G. म्हणजे आन्सर काय असणार? GH. आणि आपल्याला 2 साठी वापरावं लागेल T, म्हणजे GHT हे त्याचा आन्सर असणार आहे. अशा प्रकारची उदाहरणं असतात. टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, सुबोध जाधव सोल्युशन. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे बरेच उदाहरणं मी टाकणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी.
ओके, चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.